वैष्णवी हगवण्याच्या 9 महिन्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर बावधन पोलीस ठाण्यामध्ये जे ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला। हा गुन्हा दाखल होताच निलेश चव्हाण जो आहे तो फरार झाला। अतिशय शातीर दिमागाचा हा निलेश चव्हाण आपल्यासोबत कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे आहे ते वापरत नव्हतं, त्यामुळे पोलिसांना तो लवकर या ठिकाणी सापडत नव्हता। मात्र अतिशय चॅलेंजिंग असलेला हा तपास जो आहे तो अखेर गुन्हे शाखेने उलगडलेला आहे। यामध्ये गुन्हे शाखेच्या 2 पथकाने जे आहे ते निलेश चव्हाणला नेपाळमधून जे आहे ते आता बेड्या ठोकलेत आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत गुन्हे शाखेचे DCP संदीप डोईफोडे आहेत। सर, काय सांगाल? अतिशय चॅलेंजिंग असा हा तपास होता। पुणे शहरात एक त्याच्यावर गुन्हा दाखल होता, त्यावेळेस 2 महिने फरार होता। त्याला सगळ्या बाबी ज्या आहेत त्या लपण्याच्या माहिती होत्या। कसा हा प्रवास जो आहे तो अटकेचा झाला? बावधन पोलीस स्टेशनमध्ये जे नवविवाहितेचं हुंडाबळी प्रकरण घडलेलं आहे, त्याच्यामध्ये निलेश चव्हाण हा एक सहआरोपी होता आणि त्याच्यावरती ज्यावेळी आरोपी त्याला करण्यात आलं गुन्ह्यामध्ये, तर लगेच तो गायब झाला। आणि पूर्वी असाच एका प्रकरणामध्ये त्याच्यावरती 376चं IPCचा वगैरे गुन्हा होता, त्यामध्ये तो बरेच दिवस फरार होता। त्यामुळं त्याला अटक कशी टाळायची बऱ्यापैकी त्याला माहीत होतं, त्यामुळे तो कुठलाही मोबाईल वगैरे काही वापरत नव्हता। परंतु एक क्लू मिळाला होता आपल्याला, तो गोरखपूर साईडला वगैरे गेलेला आहे। तिथं 2-3 दिवस लोकांनी CCTV फुटेज वगैरे पाहून एक आपल्याला कारचा नंबर वगैरे मिळाला होता आणि तो पुढं डेव्हलप करत आपण तो एका विशिष्ट ठिकाणी असल्याची आपल्याला माहिती मिळाली होती आणि मग त्यानुसार आपले गुन्हे शाखेचे 3 टीम्स त्या ठिकाणी काम करत होत्या आणि त्यांनी शेवटी त्याला आज दुपारी ताब्यात घेतलेलं आहे। सर, त्याचा 22 तारखेपासून फरार होण्याचा प्रवास कसा होता? म्हणजे तो कुठून कसा नेपाळ बॉर्डरपर्यंत पोहोचला किंवा नेपाळमध्ये पोहोचला? तो इथून रायगड कर्जत या भागामध्ये, नंतर तिथून तो बाय रोड दिल्लीतून ची बस आहे, त्या बसनी तो गोरखपूर UPला गेला। UPमधून मग तो नेपाळ बॉर्डर क्रॉस करून नेपाळमध्ये गेला। त्यानंतर काठमांडू त्या परिसरामध्ये राहून परत तो 2-3 वेळा बॉर्डरच्या इकडे तिकडे येण्याचा हे करत होता। आज आपल्या हद्दीमध्ये आल्यानंतर भारत देशाच्या त्याला अटक करण्यात आली। नेपाळमध्ये किती दिवस त्याचा मुक्काम होता? नेपाळमध्ये कुठं फिरला आणि कसा तो ताब्यात घेण्यात आला? नेपाळमध्ये एक्झॅक्टली त्याची कधी एंट्री झाली, परत कधी आला, तर आपण डिटेल त्याला आल्यानंतर आपल्याला कळेल। परंतु तो 3-4 दिवसापासूनच तो बॉर्डर आणि नेपाळ परत भारत असं हे करत आहे। सर, आपण एवढ्या ह्याच्यात पाहिलं तर अतिशय शातीर ह्याचा तो आपण आरोपी, कशा प्रकारे हा तपास जो आहे तो तांत्रिक विश्लेषण कसं केलं? हे जो आरोपी आहे तो अटक करण्यासाठी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या 3 टीम होत्या। त्याच्यामध्ये फील्ड वर्क करणारी एक टीम होती, त्याचबरोबर टेक्निकल असिस्टंट देणारी एक टीम होती आणि लोकल यांच्यासाठी कोऑर्डिनेशन करण्यासाठी एक टीम होती। हे सर्व मान्य पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी ग्राउंडवरती फार चांगलं काम करून एकमेकांशी व्यवस्थित कोऑर्डिनेशन ठेवून आज त्याला दुपारी ताब्यात घेतलेलं आहे। 22-23 तारखेपासून तो फरार होता, त्या दरम्यान फरार झाल्यापासून ते अटकेपर्यंत त्याला कुणी कशी मदत केली, त्याचा काय तपशील समोर आला आहे? सध्या तर आपण त्याला दुपारी ताब्यात घेतलेला आहे आणि ज्यावेळी त्याचं प्रॉपर इंट्रॉगेशन होईल इथं आल्यानंतर, त्यावेळी तो कोणाच्या संपर्कात होता का किंवा इतर काही मार्गाने त्याला कोण मदत करत होतं का, ह्या सगळ्या बाबी पुढे निष्पन्न होतील तपास। सर, एका चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणात की ते नेपाळ देशातले एक SIM कार्ड घेऊन तो अनेक ठिकाणी जे आहे ते फोन फिरत होता, त्यानुसार हा क्लू मिळाल्याचे देखील समोर येते। नक्की हे SIM कुठून घेतलं होतं आणि कसं काय? नाही, त्याच्याविषयी मी काय सांगू शकत नाही आणि ते ज्यावेळी येतील लोक, त्याचं इंट्रॉगेशन होईल त्यावेळी मग सगळं हे होईल। आरोपी अटक करण्यामध्ये SIM कार्ड आणि याचा काही रोल नाही, एवढं तर मी सध्या सांगतो। नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून फरार असलेला निलेश चव्हाण याला जे आहे ते आता गुन्हे शाखेने या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आपल्याला जे आहे एकूणच पाहायला मिळत आहे। काही वेळानंतर पिंपरी चिंचवड पोलीस जे आहे त्याची कस्टडी घेतील, त्यानंतर अनेक बाबींचा उलगडा जो आहे तो या ठिकाणी आता निलेश चव्हाणकडून होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन तुषार सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।